सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवर कोणत्याही क्षणी त्या विधान भवनात पोहोचतील आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरू होईल। सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांचा शपथविधी सोहळा होईल। सुनेत्रा पवार यांची गाडी आपण या ठिकाणी फॉलो करतोय। देवगिरीवरून त्या निघालेल्या आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची प्रतीक्षा केली जाते। इथे विधान भवनाच्या पायऱ्यांवर सध्या राष्ट्रवादीचे नेते उभे असलेले आपण पाहतोय। तर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी सुरू आहे। तर अजित पवार यांच्या निधनाला आज 4 दिवस झालेले आहेत। महाराष्ट्र अजूनही यामध्ये धक्क्यात आहे। कार्यकर्ते नेते देखील धक्क्यात आहेत। इथेही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इथे दुःख दिसतं। सुनेत्रा पवार मात्र देवगिरीवरून आता निघाले असून काही वेळातच त्या विधान भवनामध्ये पोहोचतायत। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर गटनेता बैठकीला सुरुवात होणार आहे। विधिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि गटनेता निवडला जाणार आहे आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार या राज्याच्या नव्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। पार्थ पवार अद्यापही बारामतीमध्ये आहेत। शरद पवार यांच्यासोबत त्यांची चर्चा झालेली आहे। त्यानंतर सुप्रिया सुळे या देखील बाहेर आल्या होत्या। त्यांनी देखील पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली। काहीतरी समजावून सांगत होत्या त्या पार्थ पवार यांना। आपला मुद्दा त्या ठिकाणी त्यांच्या समोर ठेवत होत्या। हे देखील दृश्यांमधून दिसलं होतं। त्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेतून निघाले आहेत। ते देखील मुंबईमध्ये येण्याची शक्यता। तर सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावरून निघाल्या असून आता त्या विधान भवनामध्ये पोहोचतायत। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची प्रतीक्षा। सर्व राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी आपण पाहतोय। सुनेत्रा पवार या कोणत्याही क्षणी दाखल होतील आणि त्यांच्या स्वागतासाठी हे सर्वजण पायऱ्यांवरच थांबलेले आहेत। त्यानंतर बैठकीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल। सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेतील। शपथविधी होतोय। त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे नेते विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्व नेते सुनेत्रा पवारांची या ठिकाणी वाट पाहत आहेत। थोड्याच वेळामध्ये राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेते पदासाठीची बैठक सुरू होणार आहे। तर काही वेळात सुनेत्रा पवार आता विधिमंडळाच्या या बैठकीसाठी येत आहेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर नेते त्यांची वाट पाहत आहेत। सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवर आपण पाहतो। रुपाली चाकणकर, सना मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ हे सर्वच नेते जे आहेत ते सध्या विधान भवनात दाखल झालेले आहेत आणि सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सध्या ते या पायऱ्यांवर प्रतीक्षा करतात। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर महत्त्वाची बैठक गटनेता निवडीची ही बैठक सुरू होईल। 2 दृश्य काही वेळातच आता सुनेत्रा पवार या विधान भवनामध्ये पोहोचतायत। तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची प्रतीक्षा सुरू आहे। तर तिथे पवार कुटुंबामध्ये मात्र आणखी हालचाली वाढलेल्या आहेत। पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यानंतर शरद पवारांना त्यांनी निमंत्रण दिलेलं आहे या शपथविधी सोहळ्यासाठी। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, काही वेळातच सुनेत्रा पवार आता विधान भवनात पोहोचतायत। त्या विधान भवनामध्ये पोहोचतील आणि त्यानंतर आमदारांच्या बैठकीमध्ये सर्वमतानं त्यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात येईल। दिलीप वळसे पाटील हे तसा प्रस्ताव मांडणार आहेत आणि छगन भुजबळ त्याला अनुमोदन देणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे आणि सर्वच नेते विधान भवनाच्या पायऱ्यावरती सुनेत्रा पवार यांना रिसीव्ह करण्यासाठी थांबलेले आहेत। खरं तर राष्ट्रवादीवरती दुःखाचा प्रसंग कोसळलेला आहे। मात्र अशा वेळी ते पक्षावरला सावरण्यासाठी आणि पक्षाची येत्या काळात ती ध्येय धोरणं आखता येतील आणि त्यासाठी पक्ष हा कणखर राहिला पाहिजे, म्हणूनच आम्ही हा निर्णय जनतेच्या मनातला घेतलेला आहे, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे सुनील तटकरे यांनी काही वेळापूर्वी दिलेलं होतं। आणि आता गटनेतेपदी नियुक्त झाल्यानंतर सुनेत्रा पवार या संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असं बोललं जातंय। मात्र यावरती थेट भाष्य करण्यास सुनील तटकरे यांनी नकार दिलेला होता। तशा पद्धतीची कुठलीही माहिती त्यांनी अधिकृतपणे आतापर्यंत दिलेली नाहीये। मात्र
थोड्याच वेळामध्ये आमदारांची विधिमंडळामध्ये जी काही बैठक होते आहे त्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांना गटनेतेपदी नियुक्ती केलं जाईल आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती मिळते आहे आणि ही नियुक्ती झाल्यानंतर लगेचच राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा सुनेत्रा पवार हे देतील आणि त्यानंतर संध्याकाळी त्यांचा शपथविधी होईल. सगळेच पण विलिनीकरण झालं आज तर नेमका तुमचं मत आज काय? आपल्याला बैठकीला बोलवलेलं आहे. आहे हे 100% व्हावं असं आमची अपेक्षा आहे. आज आपल्याला बैठकीला बोलवलेलं आहे. आतमध्ये तर नेमका काय प्रोसिजर आता मीच आता आलो आता मीच मध्ये कल्पना दिली आहे का त्याची? काही कल्पना काही नाही, फक्त मुंबईला बोलवलं एवढीच कल्पना आहे. गटनेता बैठकीसाठी सुनेत्रा पवार आता विधान भवनामध्ये पोहोचतायत आणि नेते त्यांची या ठिकाणी वाट पाहत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं सुनेत्रा पवारांची प्रतीक्षा. सुनेत्रा पवार देवगिरी बंगल्यावरून निघाल्या असून आता काही क्षणात त्या विधान भवनामध्ये पोहोचतायत. मरीन लाईन्स या ठिकाणी आता सुनेत्रा पवार यांचा ताफा पोहोचलाय आणि काही वेळातच त्या आता विधान भवनामध्ये पोहोचत आहे. पुढच्या काही मिनिटात त्या पोहोचतील आणि त्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. 2 वाजलेले आहे, 2 वाजताची वेळ होती आणि थोड्याच वेळात त्या विधान भवनात दाखल झाल्यानंतर बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीमध्ये विधिमंडळ गटनेत्याची निवड होईल. सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव जो आहे तो वळसे पाटलांकडून मांडला जाईल आणि छगन भुजबळ त्याला अनुमोदन देतील. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता शपथविधी सोहळा होईल. इथे बारामतीमध्ये आणखी एक या सगळ्या हालचाली सुरू आहेत. पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांना या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांनी निमंत्रण देखील दिलं आणि त्यानंतर पार्थ पवार त्या ठिकाणाहून निघून गेले. त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे, शरद पवार हे देखील होते, कारण एक कुटुंब म्हणून सुद्धा ती बैठक महत्वाची होती. मात्र सुनेत्रा पवार मुंबईत कधी गेल्या, त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेत आहेत या संदर्भात आपल्याला काहीही माहिती नाही, असं सकाळीच पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे हा सगळा निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे असं देखील पवारांनी म्हटलं. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या संदर्भातला निर्णय घेत आहेत असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. विलिनीकरणासंदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं होतं. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांकडनं विलिनीकरणासंदर्भात कुठलाही उच्चार केला जात नाही. नेते मात्र म्हणजे आमदार जे आहेत ते मात्र म्हणतात की अजितदादांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं. मात्र नेत्यांनी या संदर्भात कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सुनेत्रा पवार आता काही क्षणात विधान भवनात पोहोचत आहेत. आज त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे, कारण आज राष्ट्रवादीचा गटनेता निवडला जाईल आणि सुनेत्रा पवार यांच्या नावावर या ठिकाणी औपचारिकता पूर्ण केली जाईल. पुढची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाणार आहे. गटनेता निवडीनंतर हे पत्र घेऊन प्रफुल्ल पटेल, तटकरे हे मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहेत आणि त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्या घेतील. सुनेत्रा पवार आता काही क्षणातच विधान भवनामध्ये. राष्ट्रवादीचे सगळे नेते, आमदार सध्या विधान भवनामध्ये उपस्थित आहेत. प्रतीक्षा आहे सुनेत्रा पवारांची. सुनेत्रा पवार थोड्याच वेळात का पुढच्या काही मिनिटातच त्या विधान भवनात दाखल होतील आणि त्यांचीच वाट पाहताना हे राष्ट्रवादीचे सर्व नेते, आमदार आपण विधान भवनाच्या पायऱ्यांवर पाहतोय. सुनेत्रा पवार यांच्या स्वागतासाठी सध्या हे सर्वजण या ठिकाणी थांबलेले आहेत. राष्ट्रवादीसाठी अत्यंत आजचा महत्त्वाचा दिवस, कारण अजित पवार यांच्या अकाली एक्झिट नंतर आता पुढे काय हा प्रश्न सर्वांनाच पडला होता आणि आता या महत्त्वाच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेता म्हणून निवड केली जाईल. कार्यकर्ते हवालदिल होते, त्यांना सांभाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. कुणाला कळत नव्हतं पुढे काय करायचंय आणि यासाठी हा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली. आज विधिमंडळ नेता म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे.